विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 5वी स्कॉलरशिप पेपर 2 आणि यामध्ये बुद्धिमत्ता या घटकाची सर्व स्पष्टीकरणे। तर हा जो पेपर आहे तो म्हणजे जुलै 2022। तर 2022 मधील सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे पाहूयात। सोबतच्या आकृतीमध्ये घर ए ते शाळा बी मार्ग दाखवला असून घरातून शाळेपर्यंत पोहोचेपर्यंत किती वेळा डावीकडे वळावे लागले। तर पहा, घरातून शाळेत पोहोचेपर्यंत म्हणजे घरातून आता निघालेला आहे, तर हा इकडं वळला तर किती वेळा डावीकडे। तर डावीकडे कसं ओळखायचं, तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर वळला तो तर तो डावीकडे। तर आता घड्याळाचा काटा पहा इकडे फिरतो असा, म्हणजे घड्याळाची दिशा या दिशेला असते अशी आणि विरुद्ध दिशा अशी असते। तर हे घड्याळाच्या काट्याच्या डावीकडे म्हणजे डावी आणि ही उजवी। तर हा इथून आला इकडं म्हणजे हा एक वेळा आपल्याला मोजावा लागेल डावीकडे, पुन्हा इथं आला, पुन्हा वर म्हणजे हे 2 वेळा, पुन्हा या ठिकाणी वर गेल्यानंतर पुन्हा इकडं, पुन्हा हे 3 वेळा, पुन्हा या ठिकाणी इकडे आल्यानंतर हे उजवीकडे होईल। लक्षात घ्या, उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं इकडे वळलेला आहे, हे उजवीकडे आहे। इथं आल्यानंतर हे उजवीकडे आहे, पुन्हा इथं गेल्यानंतर हे पुन्हा डावीकडे म्हणजे हे 4 वेळा, पुन्हा इथं आल्यानंतर हे उजवीकडे, पुन्हा हे डावीकडे 5 वेळा आणि इथं आल्यानंतर पुन्हा हे उजवीकडे म्हणजे अशा पद्धतीने उजवा दिशा। तर या ठिकाणी 5 वेळा असं झालेलं आहे की तो डावीकडे वळला आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते 5 वेळा, 1 2 3 4 5 वेळा तो डावीकडे वळलेला आहे, पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढचा प्रश्न आहे, राहुल म्हणतो एका रांगेत माझ्या पुढे 6 मुले उभी असून माझ्यानंतर तिसऱ्या स्थानावर अमित उभा आहे। तर अमित म्हणतो मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले असतील। तर दिलेल्या माहितीनुसार राहुल सुरुवातीला काय म्हणतो पाहूया आपण। राहुल या ठिकाणी उभा आहे समजा, तर राहुल काय म्हणतो, एका रांगेत माझ्या पुढे 6 मुली उभे असून म्हणजे इकडं याच्या पुढे 6 जण आहेत, हा 7वा झाला। माझ्यानंतर तिसऱ्या स्थानावर अमित आहे म्हणजे पुन्हा 1 2 आणि तिसरा स्थान या ठिकाणी अमित आहे। तर अमित म्हणतो मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे, म्हणजे जो मधला मुलगा असणार आहे या ठिकाणी त्याच्या पुढे इकडं लगत उभा आहे। तर मधला मुलगा या ठिकाणी येईल, तर रांगेत किती आहेत, आता मधल्या मुलाच्या पुढे एकूण किती आहेत ते पाहूया आपण। हे 6, राहुल 7वा, 8 9 10 म्हणजे मधल्या मुलाच्या पुढे एकूण 10 आहेत, मधल्याचा नंबर 11वा आणि त्याच्या पुढे पुन्हा 10 म्हणजे हे 10 10 आणि हा 1 टोटल होतील 21, म्हणजे या रांगेमध्ये 21 मुलं आहेत। पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका वर्षी स्वातंत्र्य दिन मंगळवारी आला असेल तर त्या वर्षाखेरचा वार कोणता असेल। तर पहा, स्वातंत्र्य दिन, तर या ठिकाणी आता स्वातंत्र्य दिन मंगळवारी आलेला आहे, तर आपल्याला विचारलं आहे वर्षाखेर। तर या ठिकाणी आपण जर विचार केले महिन्याचे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, तर एकूण किती दिवस वार पुढे येतो हे आपण पाहूयात। तर ऑगस्टमध्ये 15 दिवस तर झालेले आहेत, राहिलेली 16 दिवस। 16ला जर पुन्हा आपण 7 न भागलं तर बाकी येते 2। सप्टेंबरमध्ये 30 दिवस, त्याला 7 न भागलं तर बाकी येते 2। ऑक्टोबरमध्ये 31 दिवस, त्याला 7 न भागलं तर बाकी येते 3। नोव्हेंबरमध्ये 30 दिवस, त्याला 7 न भागलं तर बाकी येते 2। डिसेंबरचे 31 दिवस, त्याला 7 न भागलं तर बाकी येते 3। ही बेरीज करूया आपण आता, 2 2 4 आणि हे 2 6 आणि हे 3 आणि 3 6, टोटल 12 डेज पुढचा वार असतो। 12 डेज पुढे म्हणजे 12ला जर पुन्हा 7 न भागलं तर 7 1 7 7 1 7, बाकी उरते 5।
म्हणजे मंगळवार नंतर 5वा दिवस येणार आहे. तर मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तर रविवार हा वार असणार आहे हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने आपण कोणत्याही दिवशी असणारा वार अगदी सहज सोडवू शकतो. यानंतर पुढील वेन आकृतीवरचा प्रश्न आहे आणि प्रश्न असा विचारलाय पहा. सोबतच्या आकृतीत खेळाडूंची संख्या दाखवली आहे. यावरून किमान 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे? किमान 2 म्हणजे मिनिमम 2, 3 सुद्धा चालू शकतात, पण किमान 2. तर पाहूयात आपण या ठिकाणी काय होईल. तर हे सिंगल खेळ असणारे तर डॉटच 25 हे तर संपले. आता राहिलं काय फक्त किमान 2 खेळणारे हे 8 आणि हे 13. 8 आणि 13 21 आलेला आहे किमान 2. परंतु 26ला पण घेता येतं कारण किमान 2 म्हणजे 3 पण चालतात. म्हणजे 26, 13 आणि 8, 6 आणि 3 9 8 17ला 7 1 47. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 47. या ठिकाणी किमान शब्द वापरल्यामुळं फक्त 2 खेळ खेळणाऱ्या संख्येची विचारली असती तर 21 आली असती, परंतु किमानमुळं आपल्याला हे 26 तिन्ही खेळवालं पण ॲड करावं लागलं. यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालील वेनाकृतीचे अचूक वर्णन करणारा पर्याय कोणता? तर या ठिकाणी वेनाकृती दिलेली आहे. तर या वेनाकृतीमध्ये पुरुष, स्त्रिया, डॉक्टर, संख्या, समसंख्या, विषमसंख्या, वृक्ष, आंबा, फणस, देश, राज्य, जिल्हा. तर या ठिकाणी देश, राज्य, जिल्हा म्हणजे असं तर या ठिकाणी 3 घटक, समजा देश, राज्य आणि जिल्हा असं होणार नाही. संख्या, समसंख्या आणि विषमसंख्या. समसंख्या, आता हे संख्यामध्ये समसंख्या विषमसंख्या वेगळा भाग आहे, तेही या ठिकाणी होणार नाही. वृक्ष, आंबा पण होणार नाही. पण पुरुष, स्त्री आणि डॉक्टर म्हणजे या ठिकाणचे हे मधले डॉक्टर हे स्त्री आणि हे पुरुष असं होऊ शकतं. स्त्री, पुरुष, काही डॉक्टर. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर येईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे. चौकटीमध्ये काही संख्या दिल्या आहेत आणि या संख्येचं वैशिष्ट्य असं आहे पहा. 5, 11, जर आपण निरीक्षण केलं 17 तर एकाड एक मूळ संख्या आहेत. म्हणजे 5 झालेली आहे, 5 नंतर 7 सोडले, 11 घेतले, 11 नंतर 13 सोडले, 17 घेतले, 17 नंतर 19 सोडून दिले, 23 घेतले, 23 नंतर 29 सोडून 31 घेतले, 31 नंतर 37 सोडून 41 घेतले, 41 नंतर आता 43 सोडलेला आहे, 47 या ठिकाणी आपण घेऊ शकता, 47 ऑलरेडी आहे. 47 नंतर 53 सोडून द्या आणि 59 घ्या. 59 नंतर 61 सोडा आणि 67 घ्या. तर या पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 संख्या आणि या सर्व संख्यामध्ये 59 दिसत नाही आपणास, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 32 ते 36 साठी सूचना आहेत. प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिली आहेत, त्यांचा एक समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद पर्यायातून निवडा. यानंतर या ठिकाणी आपल्याला गटात बसणारा जर शब्द पाहिला आपण, बोलभांड, लग्नकार्य, शेतीवाडी, तर या ठिकाणी हे जोड शब्द आहेत. तर या ठिकाणी जर आपण जोड शब्दाचा विचार केला तर बेल आणि भांडार हे यासाठी योग्य उत्तर असेल. यानंतर दुसरा आहे शत्रू, दुश्मन, वैरी आणि प्रश्नचिन्ह. तर हे सर्व शत्रू या सर्वाचे समानार्थी शब्द आहेत. तर याचा जो समानार्थी शब्द आहे तो म्हणजे रिपू, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे 25, 123, 62 आणि 6. तर या सर्व घनसंख्या वजा 2 अशी संख्या आहे. घनसंख्या वजा 2 म्हणजे 3चा घन 27 वजा 2, 5चा घन 125 वजा 2, 4चा घन वजा 2. तर या ठिकाणी 7चा घन वजा 2 असा पुढचा पर्याय असेल. 343 वजा 2 म्हणजे 341, पर्याय 1. यानंतर पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी समान आकृती निवडत असताना प्रत्येक आकृतीला मधून आपल्याला अशी एक बाजू रेषा ओढलेली आहे, फक्त एक बाजूला दिलेली नाही, इथं पण एक बाजूला दिली नाही, इथं पण एक बाजूला. तर या ठिकाणी पॅटर्न जर पाहिला तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला असा पॅटर्न दिसेल. यानंतर हा मधला 35वा प्रश्न राहिला. 297, 135, 501 आणि 189. तर या ठिकाणी 297, 135, 501 आणि 189 या सर्व संख्येला 3ने भाग जातो आणि पर्यायामध्ये मग 243ला सुद्धा 3ने भाग जातो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
यानंतर पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी आरशातील आकृती ओळखायची आणि दिलेल्या यासाठी जर आपण आरशातील आकृती ओळखलं तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पहा 2, या ठिकाणी 2 दिसतं, 5, 5 आणि 7, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा जर प्रश्न पाहिला आपण तर हे या आरशापासून हे लांब जाऊन असं गोल आणि ही उभी बाजू मोठी, म्हणजे ही तर पर्याय चुकलेला आहे. त्यानंतर हे उलटं झालं आहे म्हणून हे पण चुकलेलं आहे. आता ह्या 2मध्ये विचार करत असताना हे बरोबर आहे. त्यानंतर उभी रेषा आरशाकडे असा बाण, उभी रेषा आरशाकडे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, पाण्यातील प्रतिबिंब निवडायचं आहे आपल्याला, म्हणजे खालच्या दिशेने. तर या ठिकाणी आकृती असताना आता पहा, ही रेष अशीच या ठिकाणी येऊन अशी असेल, म्हणजे हे अशी येऊन अशी येऊन अशी, म्हणजे हे 2 तर पर्याय चुकलेले आहेत. आता ह्या दोन्हीमध्ये विचार करूयात नेमकं काय बदल आहे दोन्हीमध्ये. तर या ठिकाणी हे स्ट्रेट वाकलं झालेलं आहे आणि हे थोडं वाकडं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढे MNZ, तर हे M अशा पद्धतीने इथल्या इथं असं दिसतं, Nचा दांडा पण या ठिकाणी असा आणि Z अशा पद्धतीनं, म्हणजे M जर असं उलटं पाहिलं तर इथं आहे, इथं आहे, इथं नाही, म्हणजे हे 2 पर्याय तर चुकलेत. म्हणजे केव्हाही पाण्यातील आणि आरशातील आकृती काढत असताना चुकीचे पर्याय सुरुवातीला शोधा. आता राहिलेल्या दोन्हीमध्ये जर विचार केला आपण तर हे N आणि हे N, हे आणि हे N जशाल तसं आहे, म्हणजे हे पण चूक आहे. राहिलं फक्त पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न, खालील वर्तुळाकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहा 2, 3, 4, या ठिकाणी 5 दिले, पुन्हा 6 दिलेलं आहे, 4 दिले, पुन्हा प्रश्नचिन्ह आणि मध्ये आहे 729. तर नेमकं 729 कसं येऊ शकतं हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बाहेरच्या सर्व संख्याची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी पहा 4 + 6 + 5 + 2 + 3, तर ही येते 20. 20 मध्ये जर आपण 7 मिसळलं तर ही येते 29 आणि 27 येते आणि 27चा वर्ग येतो 729, म्हणजे या ठिकाणी 7 असायला पाहिजे. म्हणजे बाहेरच्या सर्व अंकाची बेरीज करून वर्ग केला की 729 आपल्याला मिळतं. यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 42 आणि 43साठी बटसाठी सांकेतिक रूप दिलेला आहे, टॅपसाठी दिलेला आहे आणि बॅटसाठी दिलेला आहे. थोडं जर निरीक्षण केलं आपण तर टी अक्षर सर्वत्र आहे, पहा टी टी टी, आणि सर्व ठिकाणी काय आहे मग सेम कोणती आकृती दिसते आपल्याला, त्रिकोण त्रिकोण त्रिकोण, म्हणजे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे टीसाठी काय आहे, त्रिकोण. त्यानंतर पहा आता या ठिकाणी जे समान अक्षर आहे बी आणि बी, डॉट आहे, म्हणजे बीसाठी असेल मग काळा डॉट भरलेला असा भरीव. त्यानंतर राहिलं काय या ठिकाणी यू, म्हणजे यूसाठी चौरस. या ठिकाणी वेगळं कोणतं आहे, TAP. आता या ठिकाणी दोन्हीमध्ये सारखं काय आहे पुन्हा, तरी अशी फुली असलेलं, म्हणजे एसाठी काय आहे मग चांदणी आहे. त्यानंतर इथं वेगळा शब्द आहे पहा P, मग P साठी असेल भरीव उलटा त्रिकोण. तर आता यावर आधारित जर आपण याचे प्रश्न पाहिले तर हे प्रश्न आपण सहज सोडवू शकतात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे 42 मधला, यू साठी कोणते चिन्ह आहे, तर यूचा विचार केला तर या ठिकाणी चौरस आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर सांकेतिक भाषेमध्ये TOP टॉप हा शब्द कसा लिहाल, तर या ठिकाणी टी साठी उलट या ठिकाणी काळा त्रिकोण आहे असा. ओचा विचार केला तर आता या ठिकाणी ओ दिलेला नाही, परंतु टी साठी त्रिकोण आहे साधा, आणि ह्या पी साठी ह्या म्हणजे त्रिकोण आणि हे ब्लॅक असं असलेलं जर आपण पाहिलं तर आता मध्ये ओ दिलं नाही, तर ओ साठी आपल्याला या ठिकाणी इथलं बीचं हे काळं वर्तुळ घेता येणार नाही, म्हणजे हे काळं वर्तुळ असलेला हा पर्याय चुकला. त्यानंतर या ठिकाणी ही जी स्टार आहे ती ए साठी आहे, म्हणजे हे पण आपण घेऊ शकत नाही. त्यानंतर भरीव गोल पण घेता येणार नाही, तर वेगळंच काय घ्यावं लागणार आहे ओ, कारण इथं ओ शब्द नाहीच. मग ओ साठी वेगळं काहीतरी घ्यायचं म्हणजे काय, मग हा समभुज चौकोन असल्यासारखा, म्हणजे याचं उत्तर आहे त्रिकोण, समभुज चौकोन आणि हा उलटा भरीव त्रिकोण, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नाकृतीमध्ये तंतोतंत आकृती आपल्याला निवडायची आहे.
तर या ठिकाणी प्रश्नामध्ये आता ही तंतोतंत कशी निवडायची याची एक सोपी पद्धत सांगतो. या ठिकाणी आहे त्रिकोण, इथं पण त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण आहे. ओके. त्यानंतर पहा मध्ये एक गोल आहे, गोल आहे, गोल आहे, गोल आहे, गोल आहे. इथे एक वेगळीच खूण दिली आहे बघा, म्हणून ही आकृती कट झाली. म्हणजे एक एक आकृती कॅन्सल करा. त्यानंतर पहा या ठिकाणी हा बाण, इथं पण बाण आहे, इथं पण बाण आहे, इथं पण बाण आहे. त्यानंतर हे जे पाहिलं सरळ आपण वरून असं सरळ आहे, तर हे थोडं क्रॉस झालं, हे थोडं क्रॉस झालं, म्हणजे हे पण चुकलं, हे पण चुकलं. बरोबर असणार आहे पर्याय 2. यानंतर पुढचा प्रश्न. त्यानंतर हे फुल असं दिसतं, इथं फुल आहे, इथं फुल आहे, इथं फुल आहे, इथं फुल आहे. स्टारमध्ये पॉईंट दिसतो. फक्त वेगळं काय आहे तेवढं बघत चला. हे या ठिकाणी हे क्रॉस आहे, इथं सरळ आहे, इथं सरळ आहे. हे क्रॉसवालं कट झालं. त्यानंतर हे चंद्राकृती जर पाहिलं आपण आता, तर इथं पण चंद्राकृती, इथं मध्ये एक डॉट दिला आहे. त्यानंतर हे बदाम टाईप चिन्ह, पानासारखं चिन्ह इथं आहे. इथं हे वर चिटकलं आहे, हे खाली आहे, इथं वेगळंच काळ आहे, म्हणजे हे पण कट झालं. त्यानंतर हा त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण आहे. आता पहा हे 2 तर कट झालेत. आता ह्या दोन्हीमध्ये वेगळं काय आपल्याला शोधता येते हे आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये बदल काय आहे. तर या ठिकाणी ही जी आकृती आहे ही वेगळी दिसते थोडीफार, ही सेम टू सेम दिसते. त्यामध्ये पुन्हा या ठिकाणी काळा डॉट आहे, म्हणजे हे कॅन्सल होऊ शकतं मधलं भरीव. मग पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. हा डॉट जर तेवढा गृहीत नाही धरला तर आपण हे कॅन्सल करून या उत्तरालाच आपण प्रेफरन्स देऊया. हे जशाला तर सेम आहे, याचं उत्तर एकच आहे असं मला तरी वाटतं. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये CAT कॅट म्हणजे WYE, MEN मेन म्हणजे MUL, DOG डॉग म्हणजे VKS असे लिहित असेल तर ऑक्सच्या विरुद्ध लिंगी शब्द, तर ऑक्सच्या विरुद्ध लिंगी शब्द COW काऊ असा आहे. तर हा कसा लिहायचा पहा. थोडं जर निरीक्षण केलं, C सुरुवातीपासून तिसरं अक्षर, याचा सांकेतांक W लिहिला आहे, शेवटून तिसरं अक्षर. त्यानंतर A शेवटपासून हे पहिलं अक्षर. त्याच पद्धतीने आता C कितवं अक्षर आहे, 1 2 तिसरं, 1 2 तिसरं, म्हणजे या ठिकाणी C बदल येईल W. O कितवं अक्षर आहे, हे 5 आणि 5 10 आणि 5 15वं अक्षर, म्हणजे इकडून हे 5 5 10 हे 15वं अक्षर K येईल. आणि W इकडून 2च अक्षर सोडणं, इकडून 2 अक्षर, म्हणजे हे C. WKC पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न. वरील अक्षर मालिकेत उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर कोणते. तर पहा दिलेल्या माहितीनुसार ही उजवी बाजू आहे आणि ही डावी. तर वरील अक्षर मालिकेमध्ये उजवीकडून 9व्या अक्षराच्या, उजवीकडून 9वं अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9, डावीकडील 4थ्या अक्षराच्या, ह्याच्या डावीकडील 4थं अक्षर 1 2 3 4, इथं आलोत आपण. 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर, आता ह्याच्या उजवीकडे 6वं 1 2 3 4 5 6, या ठिकाणी O अक्षर येतं. तर आणखी जर आपल्याला काही शंका असेल तर आपण एकदा रिपीट पाहूया, कारण पर्याय दिसत नाही या ठिकाणी. वरील अक्षर मालिकेत उजवीकडून 9व्या अक्षराच्या, डावीकडील 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर. तर पहा वरील अक्षर मालिकेमध्ये उजवीकडून 9व्या अक्षराच्या 1 2 3 4 5 6 7 8 9वं अक्षर, 9व्या अक्षराच्या डावीकडे, ओके, इथं 9वं अक्षर आणि ह्याच्या आणखी डावीकडे विचारले आपण, तिकडे घेतलं होतं, इकडे डावी बाजू इकडे आहे. तर हे 1 2 3 4 हे अक्षर येणार O M, आणि यमच्या आता इकडं उजवीकडे, म्हणजे पुन्हा उजवीकडे इकडे घ्यावं लागेल, म्हणजे 1 2 3 4 5 6 यस. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे सुरुवातीला उजवीकडून होतं, पुन्हा डावीकडे आणि पुन्हा उजवीकडे, असं या ठिकाणी शब्दाची थोडा म्हणजे शब्दफेक आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. वरील सारणीचं निरीक्षण करून किंमत काढा. D + W. तर D ची किंमत आहे 5 अधिक W ची किंमत 9 भागिले P ची किंमत 3 वजा कंसात N म्हणजे किती आहे 6 अधिक L म्हणजे 2.
तर याचं उत्तर येतं 5 अधिक, अगोदर भागाकार करून घेऊयात आपण, हे 3 वजा या दोन्हीची बेरीज करा 8. तर या ठिकाणी 5 आणि 3 8, म्हणजे उत्तर पुन्हा येईल 8 वजा 8 बरोबर 0. आणि शून्यासाठी किंमत आहे आर, म्हणजेच पर्याय 1. यानंतर पुढील प्रश्न, आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली पूर्वा 2 वेळा डावीकडे काटकोनात वळली. तिने शीर्षासन केले तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली पूर्वा 2 वेळा काटकोनात वळली. आता 2 वेळा काटकोनात वळायचं म्हणजे समजा या ठिकाणी दिशा जर पाहिली आपण, आग्नेय या ठिकाणी आहे, 2 वेळा काटकोनामध्ये म्हणजे तिच्या विरुद्ध दिशेला, तर इकडं तिचं तोंड आहे आणि इकडं तोंड असले तर तिचा उजवा हात या दिशेला असेल आणि डावा हात या दिशेला असेल. जेव्हा ती शीर्षासन करते तेव्हा तिचा डावा उजवीकडे गृहीत धरला जातो आणि उजवा डावीकडे गृहीत धरला जातो. म्हणजे या ठिकाणी उजवा येईल आणि इकडं डावा शीर्षासनमध्ये, म्हणून तिचा उजवा हात हा नैऋत्य दिशेस असेल, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, तुमच्या शाळेत जाताना रस्त्यावर चिमणीचे पिल्लू तडफडत असल्याचे दिसताच तुम्ही त्वरित काय कराल? आरडाओरडा करून मित्रांना बोलवेन, पिलाकडे दुर्लक्ष करेन, वरील घटना मुख्याध्यापकाच्या कानावर घालेन, स्वतःच्या बाटलीतील पाणी पिल्याला पाजवून पाणी सुरक्षित जागी ठेवेन. तर याचंही उत्तर तेच आहे. योग्य उत्तर म्हणजे योग्य निर्णय, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य कृती आपल्याला निवडायच्या सर्वाधिक. राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला. समीरने ओला कचरा कचराकुंडीत टाकला. समिदाने घरातील कचरा एका डब्यात गोळा केला. सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले. तर या ठिकाणी प्रत्येकाने कचऱ्याची विल्हेवाट लावली, परंतु यांनी कचऱ्यापासून खत तयार केला, म्हणजे अतिशय योग्य काम, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा, शिवनेरी गड चढताना थकलेल्या राजूला रामने आधार दिला. या वाक्यात 4 अक्षरी शब्दापेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहेत? तर या ठिकाणी 4 अक्षरी शब्द जर पाहिला आपण, 4 अक्षरी 1 2 3 3 आहेत. 4 अक्षरी किती शब्द आहेत? 3. आणि 2 अक्षरी किती आहेत मग? 1 2च. म्हणजे या ठिकाणी पहा, 4 अक्षरी शब्दापेक्षा, म्हणजे 4 अक्षरी शब्दापेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहेत? 4 अक्षरीपेक्षा 2 अक्षरी 1ने कमी आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, या अक्षरमालिकेमध्ये कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? आता समान वेळा आली आहेत हे जर शोधायचं असेल आपल्याला, तर पहिलं पाहूया आपण, प ग आहे का? तर प किती वेळेस आलेला आहे पहा, म्हणजे सेपरेटच पाहूया आपण, प किती वेळेस आलेला आहे? प 1 2 3 4 5, प 5 वेळा. त्यानंतर ग पाहूया आपण, ग 1 2 3 4 वेळा आलेला आहे. त्यानंतर ख पाहूयात आपण किती वेळा आहे, 1 2 3 वेळा. त्यानंतर ट पाहूया किती वेळेस आहे, 1 2 वेळा. त्यानंतर कोणतं राहील अक्षर आता, ड 1 आणि 2 वेळा. त्यानंतर राहिलं कोणतं, घ अक्षर, तर घ हे 1 वेळा आहे, एकच वेळा. तर समान आहे ट ड, पर्याय 3. 2 वेळा आलेले आहेत ट ड. यानंतर पुढचा प्रश्न, खालील संख्येमालिकेत 5 पूर्वी 3 आहे मात्र 5 नंतर 4 नाही, असे किती वेळा झाले? 5 पूर्वी 3 आहे, म्हणजे 5च्या आधी 3 5 पाहिजे, 35 पाहिजे, पण पुढे 4 नको आहे. 35 हे 1 वेळेस झालेलं आहे, 35 हे पण आहे, या ठिकाणी 3 4, पण हे नको आहे आपल्याला. 35 3 चालतं,
35 3 चालतं, 35 7 चालतं, म्हणजे असं 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा हे तर आलेलं आहे. आणखी अजून कुठं कुठं आहे पहा. 5 पूर्वी 3, या ठिकाणी आलेला आहे, पण इथं 4 आहे. या ठिकाणी एका वेळेस आलेला आहे 3 5 6, 3 5 3, हे 3 5 3 आलेलं आहे इथे एक, म्हणजे टोटल 1 2 3 4 5 6 वेळा. पर्याय 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारे पद ओळखा. डोळा, नयन समानार्थी बरोबर आहे. हस्त, पाणी बरोबर आहे. सूर्य, भास्कर बरोबर आहे. गरीब, दिन, हे दिन दुसरी वेलांटीचं पाहिजे होतं. दिन, हे दिन म्हणजे दिवस, म्हणून या ठिकाणी हे पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे, गटात बसत नाही. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढे या ठिकाणी काही अक्षरांचा समूह दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा, ABC वर्तुळाच्या म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने दिसतं आपल्याला. ABC घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं. आता इकडे बी यायला पाहिजेत, पण बी इकडं आलेला आहे विरुद्ध दिशेनं, आणि सी इकडं आहे पुन्हा. या ठिकाणी पहा, आता ABC घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं, म्हणजे हे उलटं येतं म्हणून वेगळं आहे, पर्याय 3. यानंतर पुढची आकृती जर आपण पाहिलं तर हे वर्तुळ, तर हे अगदी वर्तुळाकार आहेत, पण या ठिकाणी हे चौरस आकृती म्हणजे कट केलेला आहे, म्हणून या ठिकाणी वेगळा आहे, पर्याय 1. त्याचबरोबर याचे आपण सममिताक्ष करू शकतो. सममिताक्ष याचे करता येणार नाहीत, म्हणूनही आपल्याला वेगळं सांगता येईल. त्यानंतर पुढचा भाग आहे 4 17 7 12. तर या ठिकाणी नेमकं वेगळं काय आहे. तर या ठिकाणी पहा, 4 17 7 12. तर या ठिकाणी हे जे 4 आहे, तर हे 1चा वर्ग अधिक 3 आहे. 7 म्हणजे 2चा वर्ग अधिक 3 आहे, आणि 12 म्हणजे 3चा वर्ग अधिक 3 आहे. म्हणजे 1चा वर्ग 1 अधिक 3 4, 2चा वर्ग 4 अधिक 3 7, 3चा वर्ग 3 अधिक 9 12, परंतु 17 हे असं येत नाही, म्हणून या ठिकाणी वेगळं आहे 17. यानंतर पुढचा प्रश्न, 111 482 231 आणि 362. तर यामध्ये जर निरीक्षण केलं आपण, तर यामध्ये पहा, जे 2 अंक आहेत कडचे, 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 गुणाकार येतो 1, आणि ते मध्यभागी लिहिले. या ठिकाणी 4 गुणिले 2 करा, 4 गुणिले 2 बरोबर 8, ते मध्यभागी आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी 2 गुणिले 1 जर केलं तर 2 गुणिले 1 हे येतं 3, आणि इथं जर केलं आपण 3 गुणिले 2 तर हे येतं 6, म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे 8 मध्यभागी, हे पण बरोबर आहे, वेगळं आहे 231, पर्याय 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे, संख्या मालिकेमध्ये संख्याच्या मांडणीचं सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला निवडायची आहे. 53 61 68 82. तर पुढे काय. तर थोडं जर निरीक्षण केलं आपण या ठिकाणी, तर संख्येतील अंकांची बेरीज आपण पुढे प्लस केलेली दिसते. म्हणजे पहा, 5 आणि 3 8 येतं, 8 आणि 53 61 होतं. पुन्हा 61मध्ये 1 आणि 6 7, 61 आणि 7 68 येतं. 68मध्ये 8 आणि 6 14 82 येतं. आता पुढे 8 आणि 2 10, 10 आणि 82 92, म्हणजे उत्तर असेल 92. पुढे 9 आणि 2 11, 92 आणि 11 103, हे पण मॅच होतं. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, 2 4 7 12 19 30. प्रश्नचिन्ह पुढे काय. तर या ठिकाणी पहा, 2चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे, 5चा फरक आहे, 7चा फरक आहे, 11चा फरक आहे. आता 13चा फरक, म्हणजे 30 आणि 13 43 उत्तर असेल, आणि पुढे 17चा फरक, म्हणजे हा सर्व मूळ संख्येचा फरक आहे. 2 3 5 7 11 13 17 मूळ संख्येचा फरक. यानंतर पुढे खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा. तर पहा, या ठिकाणी पेक्षा लहान, प्लस गुणिले वजा, पुन्हा प्लस गुणिले वजा पेक्षा लहान सुरुवातीला, म्हणजे काय झाले पहा, सुरुवातीचं चिन्ह इथं शेवटी गेलं आहे,
पुन्हा सुरुवातीचं चिन्ह प्लस इथं शेवटी गेलं आहे, सुरुवातीचं चिन्ह इथं शेवटी गेले, सुरुवातीचं चिन्ह शेवटी म्हणजे सुरुवातीचं शेवटी गेलं तर इथला गट काय येईल पहा, तर हे चिन्ह येईल, पुन्हा प्लस येईल, पुन्हा गुणिले न वजा. तर हे जर पाहिलं आपण कुठं दिसतं आपल्याला प्लस गुणिले वजा म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न तसाच आहे. प्रश्नचिन्हाच्या म्हणजे काय पर्यायानं पुढे काय येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर जर थोडं निरीक्षण केलं आपण पहा, प्लस चिन्ह इथं आहे, या ठिकाणी येताना एक घर सोडून पुढे गेले पहा, एक घर सोडून पुढे. पुन्हा इथं येताना प्लस चिन्ह एक घर सोडून इथं आलेलं आहे, पुन्हा एक घर सोडून इथं आलेलं आहे. आता प्लस चिन्ह एक घर सोडून इथं म्हणजे प्लस चिन्ह इथं असलेलं आकृती आपल्याला शोधायची आहे. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. बाकी काही शोधायची गरज नाही. म्हणजे एक जरी आपल्याला क्ल्यू मिळाला तरी आपण सर्व प्रश्न सोडवू शकता. यानंतर पुढचा प्रश्न, चुकीचं पद निवडायचं आहे या मालिकेमध्ये आपल्याला. चुकीचं, तर काय चुकीचं आहे हे आपण शोधत असताना पहा, 1 3 3 6 5 11 7 17 9 27 11 38. तर नेमकं काय वेगळं आहे किंवा काय चुकीचं आहे हे जर आपण पाहिलं. यानंतर पुढचा भाग आहे चुकीचं पद निवडायचं. या ठिकाणी 1 3 5 7 9 11 म्हणजे 2-2च्या फरकाने वाढत गेलेला आहे. खाली जर छेदामध्ये पाहिलं आपण 3चा फरक आहे, पुन्हा 5चा फरक आहे, पुन्हा 7. आता इथं 7चा फरक म्हणजे 11 आणि 7 इथं 18 अपेक्षित होतं. त्यानंतर 9चा फरक, 11चा फरक म्हणजे इथं 7/18 पाहिजे, परंतु इथं दिलेलं नाही म्हणजे चुकीचं आहे 7/17. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, पुढील आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. तर या ठिकाणी मोजत असताना पहा, आपण हे मधल्या आधी तिन्हीचं एक पॅटर्न लक्षात घेऊयात. 1 2 3 या बेरीची 1 2 3ची बेरीज ते 6 म्हणजे हे 6 त्रिकोण झाले. त्यानंतर हा छोटावाला इकलावरचा एक, हा प्लस 1 7, हा एक इथला, हा एक प्लस 7 म्हणजे पुढचा एक प्लस झाला आहे, हा एक आणि हा एक. त्यानंतर हा इथून हा असा जो हा मोठा दिसतो आपल्याला, हा एक, हे प्लस 1 आणि हा इकडून जो हा मोठा आहे तो प्लस 1. तर एकूण 10 त्रिकोण या ठिकाणी आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालील प्रश्नात एकाच घनाची पृष्ठे वेगवेगळ्या स्थितीत दिसतील हे कसे दाखवले पहा. त्यावरून निरीक्षण करून 5 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल ते पर्यायातून शोधा. तर 5च्या विरुद्ध शोधायचं आहे. तर 5 फक्त या ठिकाणी दिसतो. तर आपण इतरांचा विचार करू शकता. म्हणजे पहा, जर आपण 3चा विचार केला तर 3च्या सोबत कोणते कोणते अंक दिसतात, 2 आणि 6 दिसतं. 3च्या सोबत कोण दिसतं, 2 आणि 1 दिसतं. म्हणजे 3च्या सोबत पहा दिसणारे कोणते आहेत. 3च्या सोबत 2 दिसतं, 6 दिसतं, 1 पण दिसतं, 3च्या सोबत 5 पण दिसतं. मग 3च्या विरुद्ध कोण असेल, आता 2 दिसतं म्हणजे 3च्या विरुद्ध अंक आहे 4. म्हणजे आपल्याला एक जोडी मिळाली, 3च्या विरुद्धचा अंक आपल्याला सापडला. आता त्यानंतर जास्तीत जास्त पृष्ठावर अजून कोणता अंक आहे ते आपण फाइंड आउट करूयात. 3 आणि 6 एकमेकाच्या विरुद्ध आहेत. आता आपल्याला या ठिकाणी जास्त अंक दिसतो तो 2. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. तर 2च्या विरुद्ध कोणते कोणते अंक आहेत म्हणजे 2 सोबत दिसणारे पाहूयात आपण. 2च्या सोबत 1 आणि 3 दिसतो या ठिकाणी. 2च्या सोबत इथं 3 आहे म्हणजे 6 दिसतो. 2च्या सोबत 4 दिसतो. मग 2च्या सोबत कोणता अंक दिसत नाही आपल्याला, तर 2च्या सोबत दिसत नाही 5 म्हणजे हे एकमेकाच्या विरुद्ध असले पाहिजे. 2 5 3 4. आता राहिलेले 1 आणि 6 पण एकमेकाच्या विरुद्ध. अशा पद्धतीने आपल्याला शोधावं लागतं. म्हणून या ठिकाणी 5च्या विरुद्ध असेल 2, पर्याय क्रमांक 1. तर हे इतर उत्तराकडून मूळ उत्तराकडे येणे या प्रकारे याला सोल्युशन असं म्हणतात. तर हे सगळं आपण क्लासमध्ये अगदी समजावून सांगतो, शिकवतो. ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप 5वीचे क्लास लावायचे ते जीनियस मॅथ्सचे क्लास बिंदास जॉईन व्हा, तुमची कोणतीही शंका राहणार नाही. यानंतर पाहूया आपण पुढील घटक लगेच. यानंतर पुढचा प्रश्न आहे. घोड्याला उंट म्हटले, उंटाला झेब्रा म्हटले, झेब्र्याला गाढव म्हटले, तर वाळवंटातील झांज कोणाला म्हणावं लागेल. तर वाळवंटातील झांज हा जो शब्द आहे तो उंटासाठी आहे विशेषतः, परंतु उंटाला काय म्हणतो आपण, उंटाला झेब्रा, म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झेब्रा. यानंतर पुढचा प्रश्न आहे. अजय रमेशपेक्षा उंच असून सदूपेक्षा ठेंगणा आहे. समिधा अजयपेक्षा उंच असून सदू एवढी उंच नाही, तर सर्वात उंच कोण.
तर यासाठी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं एक आलेख जर काढला तर लगेच सोडवता येतो हा प्रश्न. तर तो कसा सोडवायचा हे आपण समजून घेऊयात. तर दिलेल्या माहितीनुसार पहा, अजय रमेशपेक्षा उंच असून सदूपेक्षा ठेंगणा आहे. म्हणजे अजय रमेशपेक्षा उंच असून, म्हणजे जर आपण हे अजय दाखवला आणि हा रमेश, अजय हा रमेशपेक्षा उंच आहे पण सदूपेक्षा ठेंगणा, म्हणजे सदू यापेक्षा उंच असेल तर हा झाला सदू. सदू, अजय, रमेश या तिघाच्या उंची कळाल्या. त्यानंतर समिधा अजयपेक्षा उंच आहे. समिधा जी आहे ती अजयपेक्षा उंच आहे पण सदू एवढी नाही, म्हणजे सदू एवढी नाही पण अजयपेक्षा उंच आहे, म्हणजे या ठिकाणी ही समिधा. इथं नाव लिहू आपण समिधा. तर सर्वात उंच कोण आहे, तर सर्वात कोण आहे उंच, मग सदू, पर्याय क्रमांक 1. म्हणजे अगदी एवढं जर विद्यार्थ्यांना ड्रॉ करता आलं तर कोणताही प्रश्न विचारा तुम्ही, सर्वात लहान कोण आहे, दुसरा नंबर कोण आहे, तिसरा नंबर कोण आहे, असे आपल्याला सोडवता येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जॉन आणि अहमदचे 5 वर्षापूर्वीचे वय शरदच्या त्यावेळेच्या वयाच्या अनुक्रमे 1/3 आणि 1/4 पट असून जॉनचे त्यावेळेसचे वय 8 वर्ष असल्यास त्या तिघांच्या 2 वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल. पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे. फक्त आपल्याला आता वयामध्ये अडकवले, म्हणजे वयामध्ये नेमकं कसं गोंधळ होईल मुलांचा हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर असो, दिलेल्या माहितीनुसार 5 वर्षापूर्वीचा विचार करायचा आपल्याला. 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी जॉनचं वय किती आहे, 8. जॉनचं त्यावेळेसचं वय किती आहे, 8 वर्ष असल्यास जॉन आणि अहमदचं वय 5 वर्षापूर्वी शरदच्या त्यावेळेसच्या वयाच्या 1/3. आता हा जॉन शरदच्या 1/3 होता, लक्षात घ्या. म्हणजे जेवढा शरद आहे त्याच्या 1/3 केलं की जॉन यायचा, पण जॉनचं किती आहे, 8. मग हे 3 जर इकडं गुणाकारामध्ये केलं तर शरद किती असेल, मग शरद बरोबर 8 त्रिक 24 वर्ष. आणि अहमदचं वय शरदच्या 1/4, मग अहमद किती असेल, अहमद तर शरदच्या 1/4 म्हणजे 1/4 गुणिले शरद, तर हे 1/4 गुणिले 24 म्हणजे शरद असेल 6 वर्षाचा. लक्षात आलं तुमच्या. तर या ठिकाणी जर आपण आता सर्वांची वय लिहिली 5 वर्षापूर्वीची तर काय येईल पहा, 5 वर्षापूर्वी शरद, जॉन आणि अहमद. तर पहा, 5 वर्षापूर्वी शरद किती होता, 24 वर्ष. जॉन किती आहे, 8. अहमद किती आहे, 6. आज त्यांची वय किती असतील पाहूया आपण. आता आज किती, तर हे 5 वर्षांनी मोठे झाले, म्हणजे शरद 29, जॉन 10 आणि जॉन 13 आणि अहमद 11 वर्षाचा झाला. आता 2 वर्षानंतर काय होईल, 2 वर्षानंतर शरद 31 वर्ष, जॉन 15 वर्ष आणि अहमद 13 वर्ष. यांची बेरीज करा. 3 आणि 5 8 आणि 1 9, 3 4 1 5, म्हणजे 59 वर्ष ह्या तिघांची 2 वर्षानंतर बेरीज होईल. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल 59, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न, सौ राधा काकूच्या घरात 2 विवाहित मुलगे आहेत, 3 नातवंडे आहेत, तर त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे असतील, मिनिमम. सौ राधा काकू, आता इथं सौ राधा काकू म्हटले म्हणजे पहा, सौ राधा म्हणजे त्याचे पती पण असतील तरच हे सौ झाली, ठीक आहे. त्यानंतर घरात 2 विवाहित मुलगे, 2 विवाहित मुलं म्हणजे एक मुलगा त्याची पत्नी, दुसरा मुलगा त्याची पत्नी आणि 3 नातवंडे. आता टोटल किती होतात पहा, सौ राधा आणि हे पती म्हणजे हे झाले 2
हा मुलगा त्याची पत्नी, मुलगा त्याची पत्नी, म्हणजे हे 2 आणि हे 2 आणि नातवंड 3, म्हणजे मिनिमम 2 2 2 6 आणि हे 3 9 जण. तर घरामध्ये किमान 6 म्हणजे एकूण टोटल किमान 6 जण माणसं घरामध्ये असतील. यानंतर पुढचा प्रश्न. खालील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असतो, हे आपल्याला शोधायचं आहे आणि चौथा पर्याय शोधायचा आहे. महाराष्ट्र राज्यपाल, त्याप्रमाणे भारतासाठी राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे, हे यम आणि यम असं दाखवलेलं आहे, त्याला जर असं एका दिशेने फिरवलं तर हे असं होतं, तेच जर या दिशेने फिरवलं तर हे पीपीज दिसणार आहेत एका साईडला. लक्षात घ्या, कोणत्याही दिशेने फिरवलं तरी समोरासमोर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. यानंतर पुढचा प्रश्न पहा. पहिल्या दोन्हीमध्ये काय संबंध दाखवला आहे? त्रिकोण सर्वात बाहेर पाहूया आपण. षटकोन, चौरस, वर्तुळ, त्रिकोण. आता काय केलेलं आहे पहा. हा जो षटकोन आहे तो सगळ्यात मध्ये घेतला आहे. हा षटकोन जो बाहेरचा आहे तो मध्ये घेतला आहे. चौरस बाहेर आलेला आहे, वर्तुळ, त्यानंतर चौरस षटकोनमध्ये, चौरस बाहेर, वर्तुळ जिथं आहे तिथंच, परंतु त्रिकोण त्याच्या बाहेर. तसंच जर आपण या ठिकाणी विचार केला आता या आकृतीमध्ये, तर हा जो बाहेरचा चौरस असेल तो सगळ्यात मध्ये जाईल. तर बाहेरचा चौरस सगळ्यात मध्ये या ठिकाणी आकृती आहे. इथं तर नाही, म्हणजे ही आकृती चूक झाली. या राहिल्या 1 2 3. ओके. आता त्यानंतर काय बदल आहे पहा. दुसरी आकृती वर्तुळाची आहे, दुसरी आकृती वर्तुळाची आहे. मधला त्रिकोण या ठिकाणी बाहेर आलेला आहे, 2 नंबरला त्रिकोण आहे. या ठिकाणी जो मधला त्रिकोण आहे तो 2 नंबरला असेल, म्हणजे बाहेरून 2 नंबरला त्रिकोणाचा विचार केला तर या ठिकाणी दिसत नाही. तर हे त्रिकोण म्हणजे ही मधली जी आकृती आहे ती बाहेरून 2 नंबरला, मधली आकृती बाहेरून 2 नंबरला. मग आता मधली आकृती बाहेरून 2 नंबरला जर विचार केला आपण, तर या ठिकाणी आपल्याला ही दिसते आकृती. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, तिन्ही ठिकाणी आहे. आता राहिलं काय पहा, 2 नंबरला काय जाणार आहे. तर या ठिकाणी 2 नंबरला वर्तुळ आहे, तर 2 नंबरला त्रिकोण, 2 नंबरला त्रिकोण, इथं पण आहे त्रिकोण, इथं पण आहे त्रिकोण आणि इथं पण आहे त्रिकोण. आता नेमकं प्रश्न असा आहे की याला उलट सुलट केलं आहे का किंवा उलट सुलट झालं आहे का, हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. तर या ठिकाणी एक लक्षात येतं, हे हा त्रिकोण जशाला तसा इथं दिसतो आपल्याला, इथं त्रिकोण उलटा केला आहे, म्हणजे हे पण आकृती कॅन्सल झाली. आता त्यानंतर जी ही मधली आकृती आहे ती 2 नंबरला दिसते जशाला तशी, तर इथं ही मधली आकृती आहे पण ही उलटी झाली आहे. इथं 125 आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे, हे पण चूक आहे, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न. 13ला 169 तर 15ला किती? तर 13चा वर्ग 169, 15चा वर्ग 225, हे उत्तर बरोबर आहे. त्याचबरोबर आणखी एक दुसरी पद्धत अशी आहे. आता 13ला 13नं गुणलं, तसं 15ला जर 13नं गुणलं तर काय येतं, म्हणजे 15ला जर आपण 13नं गुणलं तर किती उत्तर येतं. कारण या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 पर्याय निवडायचे आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण 13चा वर्ग केला, तर 15ला जर 13नं गुणलं तर उत्तर येतं 195. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल ए आणि सी दोन्ही बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे 13नं गुणलं असं पण म्हणता येईल किंवा वर्ग केला असंही म्हणता येईल. 13ला 13नं गुणलं की 169, 13चा वर्ग केला की 169, 13नं गुणलं की 169, 15चा वर्ग केला की 225, 15ला 13नं गुणलं की 195, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचं. 27ला 14 तर 18ला किती? आता अतिशय सोपे प्रश्न असतात आणि सोपे प्रश्नच विद्यार्थ्यांची सुटत नाहीत लवकर. तर या ठिकाणी शेवटचा जो प्रश्न आहे, 27ला 14 तर 18ला किती? तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न कदाचित अवघड गेला असेल आणि मी नेहमीच म्हणतो की सोपे प्रश्न अवघड असतात. तर त्या पद्धतीनं तर या ठिकाणी नेमकं काय स्पष्टीकरण आहे हे निश्चित नाही सांगता येणार, पण एक तर्क या ठिकाणी असा होतो की 27ला जर 3नं भागलं तर उत्तर येतं 9, आणि या 27च्या जे 7 आणि 2 आहे, 7 आणि 2 याचा जो फरक आहे तो येतो 5, तर या दोन्हीची बेरीज येते 14.
सेम तसं जर केलं आपण या ठिकाणी 18ला जर 3नं भागलं तर उत्तर येतं 6 आणि 8 आणि 1चा जर फरक काढला आपण 8 आणि 1चा तर तो येतो 7 आणि 6 आणि 7 होतं 13. या पद्धतीनं पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर येतं. तर हा एक तर्क आहे. आणखी एक तर्क आपल्याला असा लावता येतो पहा. 27 गुणिले 2 करा उत्तर येतं 54. तर या 54 मध्ये जो दशक स्थानचा अंक आहे आणि हे 4 5ची जर बेरीज केली 5 अधिक 4 अधिक पुन्हा दशकचा 5 तर उत्तर येतं 14. त्याच पद्धतीने या ठिकाणी 18 गुणिले 2 म्हणजे 36. पुन्हा या ठिकाणी दशक 3 आहे तर 3 अधिक 6 अधिक दशक 3 मिळवा उत्तर येतं 12. तर अशा पद्धतीनं 12 ही पर्याय येतो. त्यामुळं निश्चित याचं उत्तर आता नेमकं काय असणार आहे किंवा दोन्हीही बरोबर आहेत का काय होईल याची आपण वाट पाहूयात. तर या ठिकाणी सर्व 50 प्रश्नाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. गडबडीत किंवा घाईमध्ये एखादा प्रश्न चुकू शकतो किंवा बाय मिस्टेक होऊ शकते. तर जर तसं काही असेल तर नक्की कमेंट करा. भेटूया लवकरच पुढील पेपर स्पष्टीकरणमध्ये लगेच.